नमस्कार. आपण पाहत आहात अर्थराज्य न्यूज मराठी. सांगली पुन्हा खुनाच्या घटनेने हादरली. पतीकडून पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड घालून निर्घृण खून. सांगली येथील शिंदेमळा या परिसरातील कुरणे गल्लीत पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड घालून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून पतीनेच पत्नीच्या मानेवर कुऱ्हाडीने घाव घालून तिचा खून केला. पतीच्या हल्ल्यात पत्नी अनिता सीताराम काटकर हिचा जागीच मृत्यू झाला आहे. मयत अनिता काटकर या भाजी विक्रीचा व्यवसाय करत होत्या, तर पतीही तिच्यासोबत भाजी विक्री करत होता. सकाळी पत्नीची राहत्या घरी पती सीताराम काटकर याने पत्नीच्या मानेवर कुऱ्हाडीचा घाव घातला. वर्मी घावातच अनिताचा जागीच मृत्यू झाला. खुनाच्या घटनेनंतर पती सीताराम काटकर हा स्वतःहून पोलिसात हजर झाला. शिंदेमळा कुरणे गल्लीत घडलेल्या घटनेने खळबळ माजली आहे. पहाटे 5:30च्या सुमारास खुनाचा प्रकार घडला आहे. घटनेनंतर संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल केला. किरकोळ कारणातून सांगलीमध्ये खुनाची दुसरी घटना घडली असल्यामुळे पूर्ण जिल्हा हादरून गेलेला आहे. लोकांच्या मानसिकतेला काय झालं आहे, हा एक धीरगंभीर प्रश्न प्रशासनासमोर आवासून उभा राहिलेला आहे. किरकोळ कारणातूनच यापूर्वीही खुनाची घटना घडलेली ताजी असतानाच पुन्हा त्याच परिसरामध्ये ही दुसरी घटना घडलेली आहे. हा परिसर संपूर्ण हादरलेला असून पोलीस प्रशासनाने या परिसराकडे गांभीर्याने लक्ष देऊन या परिसरातील घडलेल्या खुनाच्या घटना पाहता येथे समुपदेशनाचे कार्य मोठ्या प्रमाणात घेणे आवश्यक असल्याची कुजबूज आणि चर्चा परिसरात सुरू आहे. अशा प्रकारच्या खुनाच्या घटना घडत असताना प्रशासनाने योग्य ती कठोर पावले उचलून अशा स्वरूपाच्या घटना आणि गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे. अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.